24 सह्याद्रीच्या बातमीचा इम्पॅक्ट। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया न्यूज 24 सह्याद्रीच्या बातमीचा इम्पॅक्ट। गेल्या अनेक दिवसांपासून वाळू तस्करांनी धारणगाव कुंभारी गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करीचा व वाळू उपशाचा थैमान घातला असून याबाबत न्यूज 24 सह्याद्रीने बातमी प्रसारित केली होती। मात्र या बाबतीत महसूल प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत होतं। मात्र याकडे आता स्वतः लक्ष घातलं आहे। याविषयी अधिक असं की माजी आमदार अशोकराव काळे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर धारणगाव कुंभारी शिवारातील नागरिकांच्या दळणवळणाचा विचार करून जुन्या पुलाऐवजी नव्या आणि मोठ्या पुलाचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात आलं। हा पूल ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरला। मात्र अलीकडच्या या नव्याने उभारलेल्या पुलाखाली प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे वडिलांनी उभारलेला पूल मुळाच्या कार्यकाळात ढासळणार की काय अशा चर्चा सुरू झाल्याने आमदार आशुतोष काळे चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय। त्यांनी स्पष्ट शब्दात पोलीस प्रशासन आणि महसूल यंत्रणेला इशारा दिलाय की वाळू तस्करांवर तातडीने कारवाई झाली नाही तर मला कायदा हातात घ्यावा लागेल। वेळ आली तर वाळूच्या गाड्या पेटून द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही। त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनीही वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी अधिक जोरात मांडायला सुरुवात केली आहे। आता प्रशासन या प्रकाराकडे काय पावले उचलतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वारंवार तहसीलदार साहेब असतील, पीआय साहेब असतील, त्या दिवशी ॲडिशनल एसपी साहेब त्यांनाही लक्षात आणून दिलं हे तुम्ही एकत्रित पोलीस यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा असेल या दोघांनी मिळून ते वाळूचा उपसा त्या ठिकाणी थांबवावा। कुंभारी धारणगावचा पूल बरेच वर्षची मागणी होती। माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी ती मागणी पूर्ण करून लोकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न सोडवला आणि त्या पुलाच्या जवळून वाळू काढताय। तर आजही मी एसपी साहेबांशी बोललो, त्यांच्याही कानावर घातलेलं आहे आणि माझी पोलीस यंत्रणेला आणि महसूल यंत्रणेला आता अशी चेतावणी आहे का तुम्ही जर त्या ठिकाणी वाळू उपसा थांबवला नाही तर मला कायदा हातात घ्यावा लागेल। वेळ पडली तर त्या गाड्या पेटवायलाही मी मागे बघणार नाही। तर ही खाजगीमध्ये सांगितलेलं आहे, आज पत्रकारांच्याही समोर मी या ठिकाणी सांगतो। या बातमीसह इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री।